ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, हे जे आपले मूलभूत तत्व जे आहेत हे कधीच बदलता येत नाही. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता हे लिहिलेले आहेत. ते बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवली आहे की हे कधी बदलवता येत नाही. पण संविधानामध्ये जे दुसरा पार्ट आहे ज्यात वेगवेगळे कलम आहेत त्याच्यात दुरुस्त्या करता येतात. जर संविधानाला 80 वेळा तोडायचं पाप कोणी केलं असेल आणि इमर्जन्सीच्या काळात तर बाबासाहेबांच्या संविधानाची 80-83 कोणी केली असेल तर ती काँग्रेस पार्टीने केलेली आहे. 80 वेळा संविधान तोडलेलं आहे आणि आमच्या विरुद्ध अपप्रचार करतात. आणि म्हणून या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. संविधान बदलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जातीपातीच्या राजकारणाने कधी कोणाचं कल्याण नाही झालं. मी तर सरळ सांगतो, मी पण लोकसभेला बोलतो, माझ्याकडे लोक यायचे, मी म्हणायचो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात. मला सगळ्या जातींनी मतं दिली, सर्व हिंदू धर्म मुसलमानांनी मतं दिली. हजारो मुसलमान माझ्या स्वागताला पदयात्रेत होती. कारण गरीब हा गरीब असतो, गरीबाला जात पंथ धर्म आणि भाषा नसते. मूलभूत मुद्दे आहे गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी. ज्या भावामध्ये हिंदूला पेट्रोल मिळतं त्याच भावामध्ये मुसलमानाला मिळतं. ज्या भावामध्ये गॅस सिलेंडर हिंदूला मिळतं त्याच भावात मुसलमानाला मिळतं. या देशातली महागाई, गरिबी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण करणारा आर्थिक नीती आणावी लागेल. उद्योग आणले पाहिजे, इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे. जर इंडस्ट्री आणि इन्व्हेस्टमेंट आणायची असेल तर 4 गोष्टी महत्वाच्या आहेत: वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि मला विश्वास आहे की रस्त्याची कामं कशी झाली. आज इथून सगळ्या ठिकाणून 3 तासात हैदराबाद, 2.5 तासात म्हणाले